सध्या भारतात मधुमेहाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय आणि साहजिकच आहे की ज्यांना मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे अशांचं हे प्रमाण वाढतंय. कारण ज्यांना मधुमेहाचं निदान होतं त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना किंवा त्यांच्या बहीण भावंडांना मधुमेह होण्याची जास्ती शक्यता असते असं आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण मग ह्याच्यावरती उपाय काय? जर का एखाद्या व्यक्तीला मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल तर त्याला मधुमेह टाळता येऊ शकतो का की डायबिटीस होतोच? काय वाटतंय तुम्हाला? चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. जर एखाद्याला मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री असेल तर पुढे काय? त्यांनी काय करायला हवं? नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्या आईला डायबिटीस आहे, वडिलांना डायबिटीस आहे, म्हणजे मला आता होणारच, अशी अनेकांची धारणा असते आणि यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे. निश्चितच टाईप 2 प्रकारचा डायबिटीस हा जेनेटिक्स किंवा तुमच्या जनुकांवरती अवलंबून आहे. पण असंही बघितलं गेलंय की जरी तुम्हाला मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असली तरीही तुम्ही जर का तुमची जीवनशैली योग्य ठेवलीत, चांगली ठेवलीत, हेल्दी ठेवलीत तर तुम्हाला मधुमेह टाळता येतो किंवा तो थोडासा लांबवता येतो. त्यामुळे मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे असं म्हटल्यावरती डायबिटीस होणारच असं न म्हणता आता मला पुढे काय करता येईल, डायबिटीस कसा टाळता येईल याकडे फोकस करणं जास्ती महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि यासाठीच अशा व्यक्तींनी काय 10 गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. चला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे ज्यांना मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्यांनी घाबरून जायचं कारण नाही किंवा अगदी बिनधास्त राहायचंही कारण नाही. बरेच जण डायबिटीस घरी कोणाला झाला डिटेक्ट आई वडिलांपैकी किंवा भावंडांपैकी की घाबरून जातात. तसंही करू नका किंवा अगदी बिनधास्त राहतात की आता मला होणारच आहे डायबिटीस, काही करू शकत नाही. मग ठीक आहे, काही खाल्लं तरी चालेल, काही व्यायाम नाही केला तरी चालेल, डायबिटीस तर होणारच आहे अशी धारणा असते, ती मनातनं काढून टाका. पहिल्यांदा हा विश्वास मनात ठेवा की फॅमिली हिस्ट्री असेल तरीही पुढे खूप होप्स आहेत आणि तुम्ही डायबिटीस टाळू शकता किंवा लांबवू शकता. दुसरी गोष्ट अशी करायची की ज्यांना मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे अशांनी साधारण वयाच्या 30 नंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करायची. मग त्यामध्ये बेसिक टेस्ट, काही खूप महागड्या तपासण्या करायची गरज नाही, पण साधं तुमचं HbA1c असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा तुमचे कोलेस्ट्रॉलची लेवल असेल, या साध्या साध्या सोप्या तपासण्या करून घ्यायला हव्यात. आणि जर का या तपासण्यांचे रिझल्ट्स नॉर्मल आले तर दर 2 ते 3 वर्षांनी या तपासण्या रिपीट करायला हव्यात. जर यातल्या तपासण्यांमध्ये काही बॉर्डर लाईन गोष्टी आल्या तर दरवर्षी या तपासण्या रिपीट करून बघायला हवं की आता काय स्टेटस आहे किंवा काही सुधारणा झाली आहे का. आणि काही ॲबनॉर्मल आलंच तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आता तिसरी गोष्ट, जे मधुमेहाचे रिस्क फॅक्टर्स बदलता येऊ शकतात किंवा मॉडिफाय करता येऊ शकतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे तुमचं वजन वाढलेलं. जर तुमचं वजन वाढलं असेल तर ते आटोक्यात आणायला हवं आणि तुमच्या वजनाकडे तुमचं बारीक लक्ष हवं. तुमचं वजन जर तुम्ही नियंत्रणात ठेवलं तर फॅमिली हिस्ट्री असून सुद्धा तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा तो डिले करू शकता. वजन आटोक्यामध्ये आहे की नाही हे कसं ठरवाल? सोपा फॉर्म्युला आहे. तुमची उंची सेंटीमीटरमध्ये घ्यायची आणि त्यातनं 100 वजा करायचे. जे काही उत्तर येईल त्यापेक्षा जर तुमचं वजन कमी असेल तर उत्तम. जर त्यापेक्षा वजन जास्ती असेल तर निश्चितच तुम्हाला वजन कमी करायची गरज आहे आणि यासाठी आहार तज्ज्ञांचा आणि व्यायामातल्या तज्ज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घ्यायला हवा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठलंही फॅट डाएट न करता वजन कमी करायला हवं. चौथी गोष्ट, आहाराकडे तुमच्या बारीक लक्ष हवं. मधुमेह झाल्यानंतर आपण एकदम खाडकीने जागे होतो. मग आहारामधली साखर बंद करतो, अगदी बटाटा, भात सगळ्याच गोष्टी बंद करतो. पण जर मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे तर आधीच थोडंसं जर तुम्ही लक्ष दिलत आणि अगदी गोडाचे पदार्थ खाणं किंवा पिठूळ पदार्थ खाणं, खूप कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ खाणं,
जर तुम्ही आधीपासूनच थोडं नियंत्रणात ठेवलं, कंट्रोलमध्ये ठेवलं, तर कदाचित तुम्हाला हे नंतर सगळं बंद करायची वेळ येणार सुद्धा नाही. याबरोबरच बाहेरच्या खाण्यावरती म्हणजे हॉटेलिंगवरती तुमचं नियंत्रण हवं किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कमी हवी. आहारातल्या फायबर्सवरती म्हणजेच तंतुमय पदार्थांवरती सुद्धा तुमचं लक्ष हवं. यासाठी आहारामध्ये ताज्या भाज्या, फळं, सॅलड्स, सालीसकटच्या डाळी, सालीसकटची धान्य याचा समावेश आवर्जून करायला हवा. आणि ही जर तुम्ही काळजी आधीपासूनच घेतलीत, तर निश्चितच तुम्ही तुमचा मधुमेह टाळू शकाल, ह्याच्यामध्ये शंका नाही. 5वी महत्वाची गोष्ट, तुमचा व्यायाम. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम आधीपासूनच सुरू ठेवलात, त्या बाबतीत तुम्ही जागरूक राहिलात, तर निश्चितच तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली राहून फॅमिली हिस्ट्री असताना सुद्धा तुम्ही डायबिटीज टाळू शकता किंवा डिले करू शकता. यासाठी चालणं, एके चालणं हा व्यायाम न ठेवता व्यायामाच्या प्रकारात सुद्धा विविधता ठेवायला हवी. थोडेसे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे किंवा वेट ट्रेनिंगचे व्यायाम सुद्धा सोपे सोपे तुमच्या व्यायामाच्या रुटीनमध्ये ऍड करायला हवेत, जे मधुमेहाच्या दृष्टीने जास्ती उपयुक्त आहेत. 6वी गोष्ट, तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण हवं, स्ट्रेसवरती नियंत्रण हवं. सांगणं खरं सोपं आहे, करणं अवघड. पण मधुमेहाच्या दृष्टीने किंवा मधुमेहाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणारा हा एक खूप मोठा घटक आहे की तुमचं ताणतणाव तुमच्या जीवनशैलीमध्ये खूप जास्त असणं. त्यामुळे थोडंसं आधीपासूनच आपल्या स्वतःकडे, आपल्या स्वभावाकडे निरखून बघणं, त्यात आवश्यक ते बदल करणं, लागल्यास तज्ज्ञांची मदत घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. 7वी महत्वाची गोष्ट ती म्हणजे व्यसनांपासून दूर राहणं. असं बघण्यात आलंय की ज्यांना मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे, अशा व्यक्ती जर व्यसन करत असतील कुठल्याही प्रकारचं, म्हणजे स्मोकिंग करत असतील किंवा तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन करत असतील, मद्यपान करत असतील, तर अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता अजूनच जास्त पटीने वाढते. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री असो नसो तो मुद्दा वेगळा, पण मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने सुद्धा फॅमिली हिस्ट्री असणाऱ्यांनी व्यसनांपासून लांब राहणं कुठल्याही, हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. 8वा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे तुमचा रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर हे तुम्ही नियंत्रणात ठेवायला हवं आणि नियमितपणे तपासायला हवं. कारण की असं बघण्यात आलंय की डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब हे एकमेकांचे मित्र आहेत असं म्हणता येईल किंवा बहीण भाऊ आहेत असं म्हणता येईल. की ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हाय ब्लड प्रेशरची शक्यता जास्त, आणि ज्यांचं ब्लड प्रेशर जास्ती आहे अशांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे ऑलरेडी जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर तुमच्या ब्लड प्रेशरकडे तुमचं बारकाईने लक्ष हवं. आणि जर ते वाढत असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी हाय ब्लड प्रेशर असेल, तर त्याची ट्रीटमेंट योग्य प्रकारे घेणं, ते नियंत्रणात ठेवणं, हा मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा पॉइंट आहे, हे नक्की. 9वा मुद्दा, तुम्हाला जर मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, तर अधिक प्रकर्षाने तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे की दररोज तुम्ही काही काळ उन्हामध्ये जाल. कारण की उन्हामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं किंवा ड जीवनसत्व तयार होतं. आणि हे ड जीवनसत्व जर का तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये असेल, तर तुम्हाला मधुमेहापासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं किंवा मधुमेह तुम्ही प्रिव्हेंट किंवा डिले करू शकता. त्यामुळे स्पेशली ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची, अशांनी आपल्या व्हिटॅमिन डीच्या लेवल्सकडे लक्ष द्यायला हवं. तीच गोष्ट झाली व्हिटॅमिन B12 ची सुद्धा. असंही बघण्यात आलं की ज्यांचं B12 कमी आहे अशांमध्ये सुद्धा मधुमेह होण्याचं प्रमाण जास्ती आहे किंवा त्यांना लवकर मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे जे शाकाहारी आहेत अशांनी स्पेशली आहारामध्ये दही, दूध, पनीर ह्याचा समावेश आवर्जून करणं आणि B12 लेवल्स वेळोवेळी चेक करणं, लागलं तर B12 ची सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं, हे महत्वाचं आहे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, 10वी महत्वाची गोष्ट ही आहे डायबिटीस टाळण्याच्या दृष्टीने, ती म्हणजे मदत घेणं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा असं होतं की आपण प्रशिक्षित लोकांची मदत घेत नाही. आपल्याला फॅमिली हिस्ट्री आहे, आपल्या मनात बऱ्याच शंका आहेत, आपण चेकअप केलं त्यात काहीतरी बॉर्डरला दिसून आलं, पण या बाबतीत आपण गुगल गुरूंची मदत घेतो किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती काहीतरी अभ्यास करतो किंवा अगदी आपले हितचिंतकच असतात, मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे शेजारी पाजारी कुटुंबीय, पण त्यांना या विषयातलं सखोल ज्ञान नसतं, अशांची मदत घेतो. हे करणं टाळा.
प्रशिक्षित व्यक्ती ज्या मधुमेहातल्या तज्ज्ञ आहेत किंवा मधुमेह प्रशिक्षक आहेत किंवा मधुमेहातल्या विशेष आहार तज्ज्ञ आहेत, एक्सरसाइज स्पेशालिस्ट आहेत किंवा मानसोपचार तज्ज्ञ आहेत. असे सगळे आपल्या अवतीभोवती खूप चांगला प्रमाण आहे सध्या या सगळ्या व्यक्तींचं, कारण मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड स्पेशालिटीजचं प्रमाण वाढतंय आणि चांगल्या चांगल्या व्यक्ती याच्यात काउन्सिलर्स म्हणून काम करतात. तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन जरूर घ्या. मनात कुठल्याही शंका ठेवू नका किंवा कुठलीही भीती ठेवू नका किंवा अर्धवट माहिती ठेवू नका. पूर्ण माहिती करून घ्या मधुमेहाविषयी आणि जरूर हा तुमचा जो अवेअरनेस आहे तो सुद्धा तुम्हाला मधुमेहापासून लांब राहायला मदत करणार आहे. थोडक्यात शेवटी सारांश सांगायचा झाला तर मी एका वाक्यात सांगेन. इंग्लिशमध्ये म्हटलंय की डायबिटीसच्या बाबतीत की जेनेटिक्स लोड्स द गन अँड लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. म्हणजे तुमची फॅमिली हिस्ट्री किंवा तुमची अनुवंशिकता डायबिटीसची हे बंदुकीत गोळ्या भरण्यासारखी आहे. पण जोपर्यंत आपण बंदुकीचा चाप ओढत नाही किंवा ट्रिगर ओढत नाही तोपर्यंत काही गोळी बाहेर पडत नाही. तसं लाईफस्टाईलच्या बाबतीत म्हणता येईल की जोपर्यंत फॅमिली हिस्ट्रीच्या बरोबरीने चुकीची लाईफस्टाईल सुद्धा येत नाही तोपर्यंत शक्यतो फार लवकर मधुमेह होत नाही. पण जर का बंदुकीत गोळ्या पण घातल्यात आणि ट्रिगर पण तुम्ही ओढलात तर मग सर्वनाश निश्चित आहे. त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि ती योग्य पद्धतीने ठेवायचा आणि ती जर का चुकीच्या पद्धतीने चालली असेल तर ती सुधारायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही निश्चितच मधुमेहापासून 4 पावलं लांब जाल आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी ही खूपच चांगली गोष्ट असेल. तर यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथे थांबणार आहे. पण आपल्या सोमवारच्या क्विजचं उत्तर द्यायचं राहिलंय आणि त्याचा विनर अनाऊन्स करायचा राहिलाय. मागच्या सोमवारी आमच्या YouTube कम्युनिटीवरती मी असा प्रश्न विचारला होता की मधुमेहाचं सर्वात मोठं लक्षण काय? आणि या बाबतीत माझा पूर्वी व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती आहे सुद्धा केलेला, तर अनेकांनी तो बघितलाही असेल कदाचित. तर ह्या क्विजला खूप जणांनी उत्तरं दिली आणि अनेक जणांनी मधुमेहाची विविध लक्षणं त्यांच्या उत्तरामध्ये दिली आहेत. पण माझा प्रश्न असा होता की सर्वात मोठं किंवा सर्वात कॉमन लक्षण काय? आणि याचं उत्तर मात्र फार कमी जण बरोबर देऊ शकलेत. हार्डली दोघा-तिघांनीच याचं उत्तर बरोबर दिलंय. आणि त्यातनं एक जेव्हा विनर शोधायचा होता मला, तेव्हा मला खरंच थोडासा प्रयत्न करायला लागला की त्यात खरंच कोणाचं उत्तर चांगलं आहे. तर ह्याच्यामध्ये ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यात पहिलं नाव होतं अनिता बिडकर. त्यांनी असं लिहिलं होतं त्यांच्या उत्तरात की मधुमेह हा चोर पावलांनी शिरतो. म्हणजे त्याची कुठली लक्षणं नसतात सुरुवातीला. अगदी बरोबर आहे. म्हणजे मधुमेहाचं सगळ्यात मोठं लक्षण हेच आहे की कोणतंही लक्षण नाही. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत शुगर खूप वाढत नाही तोपर्यंत मधुमेहाचं कुठलंही लक्षण दिसत नाही. म्हणूनच मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हणतात. पण ह्याच्यावरती उपाय पण काही जणांनी सांगितलाय किंवा ह्या बरोबरीने सायलेंट किलर मधुमेह असा असल्यामुळे काय करायला पाहिजे हे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या उत्तरामध्ये लिहिलंय ते आहेत श्री सुभाष उपासने. तर यांनी त्यांच्या उत्तरात लिहिलंय की मधुमेहाचं सुरुवातीला कुठलंही मोठं लक्षण दिसत नाही. वाढल्यानंतर शुगर कुठली लक्षणं दिसतात हेही त्यांनी त्यांच्या उत्तरात लिहिलंय. आणि शेवटी हे सुद्धा मेन्शन केलंय की यासाठीच नियमित तपासणी करत राहणं हे महत्वाचं आहे. आणि त्यांचं उत्तर मला खरोखरीच आवडलंय आणि त्यांना आम्ही मागच्या सोमवारच्या क्विजचं विनर म्हणून अनाऊन्स करतोय. खूप खूप अभिनंदन. लवकरच तुम्हाला जस्ट फॉर हार्ट्स कडून एक छानशी उपयुक्त भेटवस्तू मिळणार आहे. पुढची तुमची क्विज सोमवारी आम्ही पोस्ट ऑलरेडी केलेली आहे कालच. ती आमच्या YouTube कम्युनिटीमध्ये जाऊन जरूर बघा आणि त्याचं उत्तर जास्तीत जास्त इलॅबरेट करून चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करा. मी तुमच्या उत्तरांची वाट बघतेय आणि या क्विजचा विनर पुढच्या मंगळवारच्या व्हिडिओमध्ये मी अनाऊन्स करणार आहे. तेव्हा लवकरच पुन्हा भेटतोय आपण पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.